असं जर म्हटलं तर किती वाईट होईल. मला एक सांगा, तुम्ही म्हणता डबल इंजिनचं सरकार आहे. बोंडे साहेब अतिशय ज्येष्ठ आहेत. त्यांनी याच्याशी मला सांगावं काय आहे. जर तुम्हाला ओबीसीचं आरक्षण 50% वरती देता येत नव्हतं, तर तुम्ही तसा ठराव पारित करून घ्यायला पाहिजे नव्हता. काँग्रेस तुमच्या सोबत आहे, उभाटा पण तुमच्या सोबत येईल. तुम्ही तसा ठराव पारित करा की 9व्या शेड्यूलमध्ये टाका, ओबीसींना द्या ना त्यांचं आरक्षण 65%. आमची काही हरकत नाही आहे. तुम्ही तसा ठराव पारित करा, एकमतानं आम्ही तो ठराव पारित करून देतो आणि संसदेमध्ये तुमचं बहुमत आहे, तिथे पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. तुम्ही 9व्या शेड्यूलमध्ये टाकून घ्या, म्हणजे ओबीसींची थट्टा होणार नाही. एकीकडे असं दाखवण्याचा प्रयत्न करायचा की आम्ही आरक्षण देतो आहोत, पण काय करणार, आता कोर्टच आडवं येते बा, मग कशा काय डबल इंजिन सरकार आम्ही चाटायचं का? असं जर करावं लागत असेल आणि पुन्हा निवडणुका रद्द झाल्याच पाहिजे, पण पुन्हा निवडणुका घ्यायच्या म्हणजे गरीब उमेदवार जो असेल त्यांनी थोडाफार 11-11 लाखाची लिमिट आहे, त्यांनी जे काही पैसे खर्च केले असेल त्याचा भुर्दंड कोण देणार? सरकारने परत करावे ते पैसे सगळे, निवडणुका रद्द कराव्या. जे गरीब उमेदवार आहे ते कसे लढणार याच्यामध्ये निवडणूक? म्हणजे सगळा घोळ करून ठेवलेला आहे. आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची अशी थट्टा आणि हसू करायचं, गंमत करायची, हे कितपत योग्य आहे? आता हे बांगर साहेब तुमचं चालूच आहे खाली, बांगर साहेब तिथे मस्त व्हिडिओ काढून झाले, फोटो काढून झाले. त्यांना माहित नाही का की समोर आपलं शूटिंग चालू आहे? कोणी सेलिब्रिटी किंवा कुठला मोठा नेता जेव्हा मतदान करतो तेव्हा त्याचं शूटिंग होत असते. मग हे शूटिंग होत असताना जर तुम्ही व्हिडिओ काढता म्हणजे तुम्हाला नियम माहित नाही असं म्हणायचं का? तुम्ही ज्येष्ठ जनप्रतिनिधी आहात, म्हणजे एक मस्तवालपणा आलेला आहे की हमारा कोण क्या बिघाडेगा. बर 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 हे प्रवृत्ती जी आहे स्पष्टपणे समोर दिसते आणि ती घातक आहे, आणि ती सगळ्यांसाठी घातक आहे. ती उद्या बोंडे साहेबांसाठी घातक ठरू शकते, ती भरत शेठसाठी घातक ठरू शकते, ती सचिन भाऊसाठी घातक ठरू शकते, कोणासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे चांगल्या फ्री अँड फेअर असं लिहिलेलं आहे, फ्री अँड फेअर, मोकळ्या वातावरणात आणि भीती न बाळगता अशा निवडणुका झाल्या पाहिजे. आतापर्यंत होतो त्याने आताच कसं झालं लोकसभेनंतर? लोकसभेनंतरच गडबड सगळ्या देशामध्ये कशी सुरू झाली? हो, नक्की अतुलजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. अनिलजींना आपण आता विचारूया या सगळ्या पातळीवरती की सुप्रिया सुळेंनी असं म्हणणं की ही सगळी प्रक्रियाच कुठेतरी चुकतीये, त्याच्यामुळे निवडणुकाच रद्द कराव्यात. आणि त्याचबरोबर या सगळ्या कारणामुळे महाराष्ट्रामध्ये असं पहिल्यांदा झालंय, कदाचित भारतामध्ये असं पहिल्यांदा घडत असेल की निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये सातत्याने बदल झालेत 2दा. तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी राज्याचीही प्रतिमा मलिन होती अनिलजी, असं नाही वाटत तुम्हाला? पहा, यांच्या बोलण्यावरून तर असं वाटतं, सुप्रियाताई असो किंवा अतुलजी असो किंवा सचिनजी असो, की यांना हा विश्वास आहे की आपण ही निवडणूक हारलेलो आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी मनात ठरवून घेतलेलं आहे आणि जे जिंकता येत नाही ते रद्द झालं पाहिजे असा त्यांचा विचार आहे. पण एक महत्वाची गोष्ट पहा, जर अविरोध येतात, तर पक्षाची संघटना असती, महाआघाडी असती, प्रत्येक प्रभागाचे माणसं असते, तर त्यांनी किमान पक्षाच्या